हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. सकाळी 9:24 अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तर आषाढ नक्षत्र आहे. सायंकाळी 5:30 श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो धृती योग आहे. सकाळी 7:51 शूळ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणिज करण आहे. सकाळी 9:24 विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 9:51 भवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य तूळ राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे. तर ही साडेसाती या राशीच्या जातकांना कशी जाणार आहे, शुभ का अशुभ, तर यासाठी आपल्याला आपल्या जन्म टिपणासह किंवा जन्मकुंडलीसह ज्योतिषाकडे जाऊन चौकशी करावं लागेल मित्रांनो. तेव्हाच आपल्याला कळेल की आपला शनी हा शुभ आहे की अशुभ आहे. अशुभ असेल तरच आपल्याला त्याची धार्मिक सेवा करायची आहे मित्रांनो. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:39 येतो. सूर्यास्त सायंकाळी 6:06 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या कोणताही ग्रह अस्तंगत नाही. वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा वक्री आहे, जो 13 जुलै पासून वक्री झालेला आहे. तो 28 नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे. तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देणार हे देखील आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषी समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक फळे आणि थोडे अक्षते, फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे उत्तराषाढ नक्षत्रे धृती योगे वनिज करणे सप्तमी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न में कड़ापा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:51 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 30-31 नोव्हेंबर, दिनांक 3, 4, 7, 13, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 30 नोव्हेंबर, दिनांक 4 आणि 10. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 नोव्हेंबर, दिनांक 3, 7, 11 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 30-31 नोव्हेंबर, दिनांक 10 आणि 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 नोव्हेंबर, दिनांक 1, 3, 7, 10, 15 आणि 16. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 नोव्हेंबर, दिनांक 3, 7, 10 आणि 15. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 29 नोव्हेंबर, दिनांक 5 आणि 12. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास वा
पंचांगधारकात संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. मित्रांनो, असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळ्या नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया मित्रांनो. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 9:24 ते रात्री 9:51 भद्रा योग असणार आहे. या भद्रा योगाचा स्वामी राहू असल्यामुळे आपल्याला महत्वाची किंवा विशेष कामे या वेळेमध्ये टाळायची आहेत. अन्यथा होऊ शकते आपल्याला यश प्राप्त होणार नाही. अष्टमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 9:24 हजर आहे. त्यानंतर नाही मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेच्या आधी आपल्याला सुरू करायचे आहेत. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. यशाची प्राप्ती होऊ देणार नाही. म्हणून शक्यतो आपण महत्वाची किंवा विशेष कामे या काळात करू नका. रेग्युलर कामे जी आहेत ती करू शकता. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. हरि ओम. शिवशंभो महा.